मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकचे मनसैनिक आता मुंबईकडे रवाना झालेत। 800 गाड्यांचा ताफा घेत हजारो मनसैनिक मुंबईकडे रवाना झालेत। मनसेच्या मेळाव्यासाठी नाशिक मनसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। मनसे नेते दिनकर पाटील यांना मेळाव्यात भाषणाची संधी देण्यात आली। राज ठाकरेंसमोर होणार शेतकऱ्यांच्या विषयावर ते भाषण करणार आहेत। राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मुंबईकडे रवाना होत असल्याची भावना मनसैनिकांनी व्यक्त केली। तर मनसेच्या याच मेळाव्यासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम सध्या शिवतीर्थाच्या बाहेर आहे, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात। ओम, खरं तर मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा होणार आहे। आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सध्या राज्याचं लक्ष लागले। कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? निश्चितच कल्याणी, जसं तू सांगितलंस की खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीच्या नंतरचा, विधानसभेतल्या पराभवानंतरचा हा पहिला मेळावा असेल। 9 मार्चच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी काही संकेत दिले होते की आपण पाडव्याच्या मेळाव्यामध्ये काय बोलणार आहोत, कशा प्रकारे आपलं भाषण असेल, राज्यातले मुद्दे असतील किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींवर राज ठाकरे आपल्या सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला मिळू शकतात। यापूर्वी जेव्हा तो 9 मार्चचा त्यांचा मेळावा पक्षाच्या वर्धापन दिनाचा झाला होता, त्यावेळेला त्यांनी जो महाकुंभाचा इश्यू होता त्यावरती सुद्धा टीका केली होती। त्यावर सुद्धा त्यांच्यावर त्या टीकेनंतर त्यांच्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले होते। राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका बदलली आहे का किंवा त्यांच्या भूमिकेमध्ये काही पुन्हा बदल आलाय का याची देखील चर्चा झाली होती। विशेषत्वानं त्यांनी आपल्या भाषणामध्ये राज्य सरकारच्या कारभाराविषयी, एकंदर राजकारणाविषयी आणि जसं तू सांगितलंस की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे मेनली राज ठाकरे आता आज नेमका कोणावरती टीका करतायत, कोणाच्यावरती त्यांचा जो दानपट्टा आहे तो फिरला जाणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे। विशेषत्वानं गेल्या काही दिवसांपासून, खास करून निवडणुकीच्या नंतरपासून भाजपवर कुठेतरी त्यांचा रोख आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या निवडणुकीतल्या पराभवानंतर खरं तर हा सलग तिसऱ्या निवडणुकीतला दारुण पराभव आहे। 2014, 19 आणि 24 या तीनही निवडणुकांमध्ये मनसेला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या निमित्ताने राज ठाकरे करतायत का हे देखील पाहावं लागणार आहे। कारण अवघ्या काही महिन्यांवरती मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात। या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून मनसेला पुन्हा एकदा जर फॉर्मात यायचं असेल तर एक विशेष ठोस असा कार्यक्रम, ठोस अशी भूमिका जी कधीही बदलणार नाही, काही वर्ष तरी ती ठेवली जाईल, अशा प्रकारच्या भूमिकेची आवश्यकता सध्या तरी राज ठाकरेंच्या पक्षाला आहे। नेता असला तरी धोरण आणि भूमिकेमध्ये असणारं सातत्य हे कुठेतरी राखावं लागणार आहे। त्यात जो बदल होतो त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, हे मनसेच्या बाबतीत अनेक वेळेला झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आजच्या सभेतून राज ठाकरे नेमका काय संदेश देतात आणि त्या भूमिकेवरती ते पुढे किती दिवस ठाम राहतात यावर मनसेचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे। कल्याणी, नक्कीच ओम, खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक विषयांवरून वाद सुद्धा होतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज कशा पद्धतीने बोलतील हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।